Shall we begin? आवाज येतोय माझा? Yes, sir. Yes, sir. Okay. Let us begin. किती जण आलेत आता? टोटल आकडा काय आपला? 43. Okay, very good. 43. Okay. 22-24 पासून आता 43 चा झाला. So let us begin our today's lecture number 6. In the previous lecture we discussed about dynamic storage, and today we will move further into our definition of algorithmic notations, and we'll see arithmetic operators and expressions, relation and relational operators, logical operations, input output, and sub-algorithms, which are of two types, functions and procedures. If possible, today we'll cover this, but if not possible, then we'll have a detailed discussion on functions and procedures in tomorrow's lecture. I'll give one exercise to you. मी एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला आता. तुम्ही हे एक्सप्रेशन मी जे दिले ना ते सॉल्व्ह करायचं ना, प्रत्येकाने आपलं उत्तर मी म्हणेल त्यावेळेस सांगायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक्सप्रेशन देतोय, ते लिहून घ्या. 2 + 3 + 4 × 3 + 2 × असं लिहू आपण. 2 × 3 याचं आन्सर जे आहे ते तुम्ही मला कॅल्क्युलेट करून द्यायचं आहे. हे पहिलं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल आहे 2 + 2^2^3 बरोबर. आपण हे असं लिहितो. मी एक कॅरेक्टर रेस टूचं म्हणजे 2^2^3 कसं लिहितात ते मी दाखवतो. 3 हा इथे 3 + 2 × 3 याचा आन्सर मला तुम्ही या बॉक्समध्ये सांगायचं. सॉल्व दिस टू एक्झाम्पल्स अँड लेट मी नो द आन्सर. मी आन्सर विचारेल त्यावेळेस सांगायचे. पहिले सगळ्यांनी सॉल्व करा हे. टेक युअर ओन टाइम. हॅलो. काय म्हणता? हा बोल. 2 नंबरचे नवीन टीट करा सर. मला ते लक्ष नाही माझ्या. 2 + 2^2^3 म्हणजे ते असं आहे. 2^2^3 असं. ठीक आहे. + 2 × 3 हॅलो. 2 + 2^2^3 हे बघा खाली लिहिलेलं आहे मी कसं आहे तर ते. हो सर, हो सर. हॅलो. सॉल्व करा. मी विचारेल त्यावेळेसच आन्सर द्यायचे. ओके.
झालं सॉल्व्ह करून? Yes, sir. ओके, आता मला एकेकाने उत्तर द्यायचंय. पहिलं उत्तर सांगा पहिले. आता एकेकाने सांगायचं. उत्तर वेगवेगळे येऊ शकतात. 23. 23. 23. पहिलं उत्तर 23. Sir, अजून काय उत्तर आहे? 23. 23 आहे. अजून काय उत्तर आहे दुसरं? 24. 24. एक 23 आलं, एक 23 आलं. अजून काय उत्तर आहे सांगा. सत्तर. त्याचं उत्तर एक 70. अजून चौथं उत्तर? 72. नाही सर, पहिल्याचे नाही, दुसऱ्याचे. 87. नाही पहिल्याच विचारतोय मी अजून. पहिल्याच बोला. पहिल्याचे 23 आहे पहिल्याचं सर. नाही, पहिल्याचं नाही. पहिल्याचे 23 आहे. पहिल्याचं ते. ठीक आहे. कसं केलं सांगा. पहिले गुणाकार केला, त्यानंतर ऍडिशन केली सर. पहिले 12 लगेच 6, 12 12 अधिक प्लस 6 6 2 त्यांची addition अधिक 5. 3 अधिक. ठीक आहे. ओके. 3 आणि 2 5. 5 आणि 12 17. 21 22 23. सो युअर 23 आन्सर इज करेक्ट. ओके. तर दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये हे जे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे याचा प्रेसिडन्स म्हणजे प्रायोरिटी जास्त असते, बरोबर. आले तसं. म्हणून तुम्ही ते पहिले सॉल्व्ह करतात. मग हे सगळे सारख्या प्रेसिडेंटचे आले. हे पण आणि हे पण, हे दोघं सारख्याचे होते म्हणून लेफ्ट टू राईट पहिले आपण जातो. लेफ्ट मध्ये हा स्टार पहिले आला म्हणून पहिले हा करू, मग हा करू. मग हे झालं. मग याच्यामध्ये सगळे प्लस आहेत, मग सगळ्यांचा प्रेसिडेंट सारखाच आहे प्रायोरिटी, म्हणून लेफ्ट टू राईट करू. हा, आता याचं काय आन्सर आलं? एकाचं 70 आलं, एकाचं 72 आलं. अजून 72. काय? हा? 72. सगळ्यांचं 72 आलं. अजून 264 आलंय सर. 264 एकाचं आलंय का? अजून कोणाचं आलंय? माझं पण 264 आलंय. माझं पण. नाव सांगा. 264 कोणाचं आलं? तर पहिले शुभांगी हटकर. शुभांगीचं. त्याच्यानंतर 136. काय आलं अजून? 136. 136 पण आलं. शुभांगीचं आलं. अजून कोणाचं आलं? 264. माझं पण 264 आलं सर. नाव सांग. नाव माझं म्हटलं की मला नाव नाही कळत. सुवर्णा चौधरी. सुवर्ण. अजून 136 कोणाचं आलंय? $70 कोणाचं आलं? नाव नाही सांगता. बरं ठीक आहे. ज्याचं 70 आलं त्याने पहिले काय सॉल्व्ह केलं मला सांगा. हॅलो हॅलो सर. हा बोल. हा बोल बोल सांग. काय नाही सर. अरे ठीक आहे. कसं सॉल्व्ह केलं हे 70 किंवा 72 ते सांगा पहिले. सर 72 आहे सर त्याचं. 72. ठीक आहे. 72 कसं आलं ते सांगा. 2:3 होता सर. हा दोनाचा वर्ग 4 आणि 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 केलं तर 64. हा, इथे चूक केली तुम्ही. ऍक्च्युली ना हे वरून खाली असतं. म्हणजे ना हा जो तुमचा 2चा वर्ग 3 2चा घन हा, करायचा 2चा होता आधी ऍक्च्युली हा वरून येतो ऍक्च्युली खाली. तर 2चा आणि देन 2:8 करायचं. बरोबर 2:8 2:3 करायचा. 2:3 काय होईल? 2 × 2 × 2. हे 2 4 2 8. So it is 8. 8 हा, then हे 2:8. राईट टू लेफ्ट असतो. 2:8 तुम्हाला फक्त लेफ्ट टू राईट माहिती आहे. हा ऑपरेटर राईट टू लेफ्ट असतो. राईट. आणि मग 2:8 हे असतं 256. बरोबर. आणि मग सेकंड प्रायोरिटी या 2 × 3 ला आहे. तो किती असेल? 6. आणि मग 8 + 2 करायचा आहे. So 6 + 6 is 12. 14. So it is 64. आले सर्वांच्या लक्षात हे? This is 264 and this is 20 what? 23 or 24? 23. ठीक आहे.
सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ऑपरेटर जे लेफ्ट टू राईट असतात इव्हॅल्युएट होतात जर ते सगळे सारखे असतील तर प्रेसिडेन्स मध्ये. आणि दुसरं, जर कधी पॉवर ऑपरेटर असेल तर तुम्हाला ते राईट टू लेफ्ट, आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जर करायचं असेल ना 2:2 पहिले झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटलं तर काय करावं लागेल? तुम्हाला असा ब्रॅकेट टाकावं लागेल ना. हा, मग ब्रॅकेट मधलं पहिले सॉल्व्ह होईल, कारण ब्रॅकेटची प्रायोरिटी एक्सपोनेन्शिएशन पेक्षा जास्त असते. मग हे ब्रॅकेटचं पहिले सॉल्व्ह होईल, मग 2:2 4 होईल आणि मग 4:3 होईल. म्हणजे ते करण्यासाठी इथे आपल्याला ब्रॅकेट टाकावं लागेल. ठीक आहे, हे मी नंतर टाकलेलं आहे. ठीक आहे, नाही तर स्लाइड मध्ये तुम्ही बघाल तर मग म्हणाले याचं उत्तर 264 कसं काय आलं. ठीक आहे, ठीक आहे, आपण Okay, काम करू, समजून घेतलं असल्यामुळे आपण त्याला इरेज करून घेऊ, म्हणजे तुम्हाला नंतर स्लाइड बघताना अडचण येणार नाही. Things are clear to you, so we'll move further. We'll discuss arithmetic operations and expressions. The algorithmic notation include the standard binary and unary operations. Unary कशा माहितीये का तुम्हाला? Hello? Unary ऑपरेटर कोणते आहेत? प्लस अँड Minus. मायनस. मायनस. आपण असं लिहिताना लिहितो ना -3 + 2 असं लिहून टाकतो की नाही, हो सर. बरोबर आहे? A is equal to -3 + 2. हा काय ऑपरेटर झाला? युनरी, कारण ओनली वन ऑपरेटर आपलं Operator. हा ऑपरेटर जो आहे Operator. आणि एक ऑपरँड आहे, तर हा एक ऑपरेटर त्या ऑपरँडला असतो. हा बघा या ठिकाणी -3 + 2 याच्यामध्ये दोन ऑपरँडच्या मध्ये हा आहे, म्हणजे हा बायनरी ऑपरेटर झाला. ठीक आहे, हा बायनरी झाला. आणि हा 1 आहे, सिंगल आहे, याच्या अगोदर इकडे मध्ये काहीच नाही. हा 1 म्हणजे युनरी. आणि हे दोन ऑपरँडच्या मध्ये जर एक ऑपरेटर असला, इकडे ऑपरँड इकडे ऑपरँड, आणि मध्ये जो एक ऑपरेटर असला तर हे बायनरी होतं. आणि ऑपरँड असेल आणि त्याच्या बाजूला इकडे ऑपरेटर असेल, कोणता पण जो काही असेल तो ऑपरेटर. ठीक आहे, मी त्याला असं चिन्ह देतो, हे झालं युनरी. ओके, आणि स्टँडर्ड मॅथमॅटिकल ऑर्डर ऑफ प्रेसिडन्स, म्हणजे प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे ते सगळं स्टँडर्ड जे आहे मॅथमॅटिक्स मध्ये तेच फॉलो होतं. उदाहरणार्थ, सगळ्यात अगोदर ऑर्डर ऑफ इव्हॅल्युएशन म्हणजे प्रेसिडन्स सगळ्यात जास्त पॅरेंथेसिसला असतो. ठीक आहे, पॅरेंथेसिस सगळ्यात जास्त प्रायोरिटी पॅरेंथेसिसला. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शिएशन आपण इथे असं वापरतो, काही ठिकाणी असं कॅरेट पण वापरला जाईल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युनरी प्लस मायनस, यांना युनरी म्हणजे हा -3 याला -3 कन्सिडर करायचा. म्हणजे असं नाही करायचं की 3 + 4 करून मग मायनसची साईन लावायची, असं नाही. याला -3 धरायचा आणि याला 4 घ्यायचा आणि मग यांची बेरीज. ओके, मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहितीये ते लेफ्ट टू राईट होतं, पण एक्सपोनेन्शिएशन आपण पाहिलं आताच हे राईट टू लेफ्ट होतं. ओके, स्टार आणि मल्टिप्लिकेशन या दोघांना सारखी प्रायोरिटी असते, म्हणून त्याला 3 नंबरला दिलंय बघा, यांना सारखी प्रायोरिटी आहे. ओके, आणि ऍडिशन सबट्रॅक्शन दे आर ऑल्सो परफॉर्म लेफ्ट टू राईट, दे हॅव सेम प्रायोरिटी. म्हणजे जर असं 3 + 4 - 2 यांना प्रायोरिटी सारखी आहे, म्हणून लेफ्ट टू राईट जाताना काय पहिलं आलं, प्लस आलं का मायनस आलं, तर प्लस पहिलं आलं ना तर पहिले त्याला सॉल्व्ह करायचं. So we'll not go into much detail of this because you already know this concept. The only thing we should know is parenthesis has a higher priority, then exponentiation, then multiplication and division, and after that plus minus. And here, you know, before multiplication, जे तुम्ही नंबर कन्सिडर करायला सुरुवात कराल त्याच्या अगोदर हे युनरी प्लस मायनस याची प्रायोरिटी कन्सिडर करायची. ठीक आहे, रिलेशनल ऑपरेटर्स सांगा हे चिन्ह. लेस दॅन. याला लेस दॅन. ठीक आहे, एक काम करायचं, बऱ्याच वेळा ना बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, असं याला लेस म्हणायचं ग्रेटर दॅन म्हणायचं. आपण लेफ्ट टू राईटच वाचतो ना काही पण, तर हे चिन्ह वेगळं, इकडे लेस आहे, इकडे जास्त वाटतं की नाही, बघा एवढी मोठी जागा आहे. ओके, म्हणून याला लेस दॅन म्हणायचं. हे ग्रेटर दॅन, हे काय ग्रेटर दॅन. ओके, आता हे काय लेस दॅन इक्वल टू.
ग्रेटर दॅन इक्वल टू आणि हे नॉट बरोबर. तुमच्या अल्गोरिदम मध्ये बरोबर, अल्गोरिदम मध्ये लिहिताना इफ ए इज नॉट इक्वल टू बी असं लिहायचं. सी मध्ये काय करतो, ए नॉट इक्वल टू बी असं लिहितो बरोबर. तर हे चिन्ह नाही वापरायचं, अल्गोरिदम लिहिताना हे वापरायचं. सी मध्ये याच्यासाठी नॉट इक्वल टू असं चिन्ह आहे. या इक्वल टू साठी काय चिन्ह आहे सी मध्ये, डबल इक्वल टू बरोबर. डबल इक्वल टू लेस दॅन इक्वल टू सॉरी लेस दॅन इक्वल टू असं आहे आणि याला या ठिकाणी करतो ग्रेटर दॅन इक्वल टू असं आहे आणि हे असेच आहेत. ओके, सो दीज आर कॉल्ड एज द रिलेशनल ऑपरेटर्स. आणि रिलेशन ऑपरेटर जे आहे ना, हे लॉजिकल एक्सप्रेशन ला इव्हॅल्युएट होतं. म्हणजे ते दोन व्हॅल्यू देतं, एक तर ट्रू एक तर फॉल्स बरोबर. म्हणजे ए लेस दॅन बी जर असेल तर त्याचं उत्तर एदर ट्रू येतं किंवा फॉल्स येतं, डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. तर तुम्ही याला ट्रू आणि फॉल्सला, ट्रूला 1 म्हणू शकता, फॉल्सला 0 अज्युम करू शकता. ओके, ट्रू आलं म्हणजे 1, फॉल्स आलं म्हणजे 0. आता ऍक्च्युअली जेव्हा मी 1 आणि 0 असं बोलतोय हे नीट ऐकून घ्या. ओके, नंतर येतात लॉजिकल ऑपरेशन्स. निगेशन म्हणजे असं वापरत होते ना, निगेशन ऑफ ए असं पण म्हणत होते. किंवा आपण असं म्हणू शकतो नॉट ए. आता ए जर ट्रू असेल, जर ए ट्रू असेल तर नॉट ए काय होईल, व्हेरी गुड, फॉल्स. आता असं पण जर लिहिलं हा ब्रॅकेट मध्ये ए इक्वल टू बी, हे काय करतोय आपण, चेक करतोय का असाइन करतोय, असाइन नाही, असाइन नाही करत आहे आपण. असाइन असं लिहिलं असतं, चेक करतोय. असाइन असं आहे आपलं, ठीक आहे, हे खोडतो मी इथे. दिस इज असाइन, दिस इज चेकिंग. ए 5 आहे आणि बी 6 आहे, सांगा याचा आन्सर काय येईल. नॉट इक्वल टू फॉल्स बरोबर. नॉट इक्वल टू नाही येणार, असं नाही येणार, फॉल्स. कारण रिलेशन मध्ये आन्सर काय येतं, एक तर ट्रू एक तर फॉल्स. आणि मी याच्या पुढे लावला नॉट. आता ह्या 2 एक्सप्रेशनचा काय आउटपुट येईल ते सांगा. ट्रू, करेक्ट, ट्रू. ओके ओके. आता दुसरा आहे अँड. असं समजा ए आहे ट्रू, ए आहे फॉल्स. ए अँड बी असं लिहिलं, काय होईल आउटपुट, फॉल्स येईल का, फॉल्स येईल. कारण याचा ट्रूथ टेबल कसा आहे अँडचा, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू. म्हणजे जर ए पण ट्रू असेल आणि बी पण जर ट्रू असेल तरच आन्सर ट्रू मिळेल, अदरवाईज फक्त फॉल्स. असंच ऑरचं पण आहे. ऑरचं काय माहिती का ट्रूथ टेबल, फॉल्स फॉल्सला काय, ट्रू फॉल्स ट्रूला काय, ट्रू येईल सर. ओके. त्याच्यानंतर ट्रू फॉल्सला ट्रू आणि ट्रू ट्रूला ट्रू. व्हेरी गुड, ओके ओके, डन. सो होप यू हॅव अंडरस्टूड द लॉजिकल ऑपरेशन. दीज आर द ऑपरेशन्स. त्याचं एक्झाम्पल असं घेता येतं, ए और बी असं झालं असतं. तर ह्या एक्झाम्पल साठी काय येईल, ए और बी, ए ट्रू आहे बी फॉल्स आहे, काय ट्रू येईल. ओके, ठीक आहे. सो वी हॅव कवर्ड लॉजिकल ऑपरेशन्स अँड एक्सप्रेशन्स. नेक्स्ट इज व्हेरी सिंपल, हाऊ टू रीड अ व्हेरिएबल अँड हाऊ टू डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल और डिस्प्ले अ मेसेज. तर एखादा व्हेरिएबल आपल्याकडे सपोज असेल ए आणि वी वॉन्ट टू रीड द व्हॅल्यू ऑफ ए, सो रीड ए. ओके, तुम्ही स्कॅनएफ करतात ना, त्याच्या इक्विव्हॅलंट आहे रीड ए. मग आपण कीबोर्ड कडनं इकडे व्हॅल्यू देऊ आणि मग ए ला ती असाइन होईल. आणि जर व्हॅल्यू प्रिंट करायची असेल ए ची, ची व्हॅल्यू प्रिंट होईल. किंवा लिटल स्ट्रिंग लिटल प्रिंट करायचं असेल, राईट, इथे एक सिंगल कोट द्यायचा
आणि हॅलो म्हटलं आपण तर हॅलो प्रिंट होईल. ठीक आहे. सो राईट ही व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी पण वापरता येतो आणि लिटरल प्रिंट करण्यासाठी पण करता येतो. ओके. हो इनपुट. सो दिस इज इनपुट and this is for displaying your output. So these are the two conventions you can use to print your or read your values. Okay. Next topic is sub-algorithms. This is an important topic. Sub-algorithm is an independent component of a program. म्हणजे आपला जो मेन प्रोग्राम असतो की नाही तो असा असतो आणि मग आपण आपल्या उरलेल्या प्रोग्रामचे असे छोटे छोटे तुकडे करू शकतो. पुन्हा पुन्हा लागतात म्हणून तर मग याला आपण सब अल्गोरिदम म्हणू. हा दुसरा सब अल्गोरिदम, हा तिसरा सब अल्गोरिदम. काय होतं एक्झिक्यूट करताना तुम्ही या ठिकाणी आलात की मग हा अल्गोरिदम कॉल करतात, या लाईन एक्झिक्यूट होतात आणि पुन्हा याच्या पुढच्या लाईनीवर तो येतो. पुन्हा हे लाईन्स मध्ये इथे कुठेतरी याला कॉल होतं, परत इथे येतो. पुन्हा होऊ शकतं की इथे याला कॉल केलं जाईल आणि परत इथे येईल. The purpose of the cell algorithm is to perform some computation when required under the control of the main program or the main algorithm. हा आपला आहे मेन अल्गोरिदम आणि हे आपले सब अल्गोरिदम्स आहेत. सब अल्गोरिदम 1, सब अल्गोरिदम 2 आणि सब अल्गोरिदम 3. The computation may be performed on 0 or more parameters. काही नाही इथून पॅरामीटर पास पण होतील. म्हणजे इकडनं काही व्हॅल्यू इकडे जातील, त्या व्हॅल्यूचा वापर करेल तो इकडे आणि आपल्याला उत्तर पाठवेल. ओके. सो यू मे सेंड 0 or more parameters. इकडे बऱ्याच वेळा ते इकडनं पाठवतात ना तर त्याला आर्ग्युमेंट्स म्हणतात, आर्ग्युमेंट्स. आणि इथे त्यांना पॅरामीटर शब्द म्हटला जातो. ओके. ऍक्च्युअली इथेही पॅरामीटर म्हटलं तरी चालेल, तिकडे पॅरामीटर म्हटलं तरी चालेल, इकडे आर्ग्युमेंट म्हटलं तरी चालेल, तिकडे आर्ग्युमेंट म्हटलं तरी चालेल. बट टेक्स्ट मध्ये लिहिलं जातं these are arguments and these are the parameters. The format used is same as for algorithms. म्हणजे सब अल्गोरिदम लिहायचं असेल ना तर जसं तुम्ही ह्या अल्गोरिदम साठी लिहित होते म्हणजे अल्गोरिदमला नाव होतं कॅपिटल लेटर्स मध्ये वगैरे, त्याच्यानंतर पॅरामीटर नव्हते घेतले आपण. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असं होतं. तसं इथे पण सब अल्गोरिदमला नाव असेल, स्टेप 1, स्टेप 2 असतील. फरक एवढाच असेल की ते शेवटी काय माहितीये का फिनिश असतं आणि इथे शेवटी काय असेल रिटर्न. काय असेल रिटर्न. कारण इकडे परत यायचं आपल्या मेन प्रोग्राम. The format is used as same as for algorithm except that a return statement replaces exit statement. इथे exit statement होतं, आपण बघितलं अगोदर. इथे exit होतं, फिनिश्ड म्हटलं होतं बघा, त्याच्या खाली एक्झिट लिहिलं होतं. तर इथे तसं आपला जर सब अल्गोरिदम फिनिश झाला तर आपण तिथे रिटर्न शब्द लिहू. अँड अ लिस्ट ऑफ पॅरामीटर्स फॉलोज द सब अल्गोरिदम्स नेम. आणि तुम्हाला आठवत असेल की पहिलं आपण अल्गोरिदमचं नाव होतं तसं इथे काय असेल, जर समजा तुम्ही मॅक्सिमम ऑफ 2 नंबर शोधतायत, हा आपला सब अल्गोरिदम झाला आणि याच्यामध्ये 2 नंबर्स आपण देणार आणि त्याच्यातला मॅक्स काढायचा असेल तर ए आणि बी असे 2 पॅरामीटर देऊ. ए आणि बी पैकी मोठा कोण. ठीक आहे. आणि सब अल्गोरिदम स्वतःला पण कॉल करून टाकेल, म्हणजे इथे तो स्वतःलाच कॉल करेल असं. आणि स्वतःलाच कॉल करेल त्याला आपण रिकर्सिव्ह फंक्शन म्हणू. मी इथं काही इथे रिकर्सिव्ह फंक्शनची इथे काही डेफिनेशन बघत नाही. ओके. अल्गोरिदम्स में इन्वोक इच अदर, एकमेकाला कॉल करू शकतील. हा अल्गोरिदम या अल्गोरिदमला कॉल करू शकतो, हा अल्गोरिदम या अल्गोरिदमला कॉल करू शकतो, हा अल्गोरिदम याला पण कॉल करू शकतो. म्हणजे कोणत्याही अल्गोरिदम कोणत्याही दुसऱ्या अल्गोरिदमला कॉल करू शकेल. ओके. सो एनी अल्गोरिदम कॅन मेक अ कॉल टू द अदर अल्गोरिदम. Now algorithm, sub-algorithms are of 2 types. One is called as function, another is called as procedure. One is called function, another is called as procedure. Let us see. A function is used when one wants a single value returned by the calling routine.
मग याचा सिंटॅक्स बघ कसा असतो, सब अल्गोरिदम लिहितोय ना आपण फंक्शन असा शब्द लिहायचा, म्हणजे फंक्शन झालं. आपल्याला त्याचं नाव लिहावं लागेल आणि पॅरामीटर्स आहेत बघा हे सगळे. मी तुम्हाला बोललो सब अल्गोरिदम मध्ये जे असतं ना त्याला पॅरामीटर म्हणायचं, आणि जिथून तुम्ही त्याला कॉल कराल ना त्याला आपण आर्ग्युमेंट्स म्हणू. उदाहरणार्थ तुम्ही सी मध्ये जर असं लिहिलं void main, आणि आपल्याला दोन व्हेरिएबल असतील आपल्याकडे, इंटिजर a त्याच्यामध्ये आपण 5 लिहिले आहेत, आणि दुसरा असेल आपल्याकडे इंटिजर, इथे सेमिकोलॉन नाही देत मी, हा ठीक आहे दिला गेला आता काही हरकत नाही. इथे इंटिजर b इज इक्वल टू 2, आणि आपल्याला ह्या ए आणि बी पैकी मॅक्सिमम काय आहे ते या सी मध्ये स्टोअर करायचं आहे. सी ला मी काही इनिशियलाइज केलं नाही, आणि करायचं असेल तर आपण 0 करून टाकू. ठीक आहे. सी इज इक्वल टू मॅक्स ऑफ ए कॉमा बी, या ए आणि बी पैकी मोठा कोण, जो मोठा असेल ते या मॅक्स नावाच्या रुटीनने शोधायचं आहे, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला पाठवायची आहे सी या व्हेरिएबल मध्ये. म्हणजे फंक्शन म्हणजे काय असतं, जे व्हॅल्यू रिटर्न करतं. किती व्हॅल्यू रिटर्न करतं कुठलंही फंक्शन, किती व्हॅल्यू रिटर्न करू शकतं, ओनली वन व्हॅल्यू. जर तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न पाहिजे असेल तर फंक्शनचा वापर करायचा. सी लँग्वेज मध्ये ना आपण फक्त फंक्शनचाच वापर करतो, आपण हा प्रोसिजर कॉन्सेप्टचा वापर करत नाही. पण काही लँग्वेज आहेत, जसं पास्कल ना म्हणून लँग्वेज होती, तर ह्या लँग्वेज मध्ये प्रोसिजर पण अलाउड आहे आणि फंक्शन पण अलाउड आहे. ओके. आता प्रोसिजर कशाला म्हणायचं आणि फंक्शन कशाला म्हणायचं, ते असं आहे की प्रोसिजर डज नॉट रिटर्न अ व्हॅल्यू लाईक दिस, अशा पद्धतीने नाही रिटर्न करत. म्हणजे प्रोसिजरच्या नावाच्या पुढे आता मॅक्स नावाची जर प्रोसिजर असती, तर सी इज इक्वल टू मॅक्स असं लिहिता आलं नसतं. याचा अर्थ प्रोसिजर व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही असं नाही, त्याच्यात वेगळी पद्धत आहे व्हॅल्यू रिटर्न करण्याची, ती आपण नंतर बघू. So I'll erase this. आता मला हे फंक्शन लिहायला मदत करा. आपण हे प्रिंट करू ना व्हॅल्यू मॅक्सिममची. %d काय सी ना, फंक्शन जे आहे आपलं हे मॅक्स नावाचं, हे काय रिटर्न करणार आहे इकडे सी मध्ये, फ्लोट, स्ट्रिंग, कॅरेक्टर, काय रिटर्न करता येते, इंटिजर पहिले लिहायचं इंटिजर रिटर्न करणार. मॅक्स नावाचं आपलं सीचं फंक्शन आहे, आणि त्याला पॅरामीटर ए कॉमा, हा असं चालेल का, असं लिहिलं नाही चालणार ना, आपल्या त्याच्या डेटा टाईप सांगावे लागतील. इंट ए इंट बी. व्हेरी गुड. इंट ए आणि इंट बी. इंट ए, आता ए आणि बीच नाव द्यायला पाहिजे का, नाही सर, नाही. तर तो आपल्याला कन्फ्युजन नको म्हणून आपण वेगळेच नाव देऊन टाकू, एक्स वाय देऊ. एक्स वाय देऊ. ठीक आहे. इंटिजर एक्स, इंटिजर वाय. आता आपल्याला जो मॅक्सिमम असेल तो एक व्हेरिएबल अज्युम करून घेऊ, इंटिजर झेड. इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, झेड इज इक्वल टू व्हॉट, एक्स, बरोबर. एल्स काय, झेड इक्वल टू वाय. बरोबर. आता आपण सीचं इफ स्टेटमेंट शिकतोय असं पण समजा तुम्ही, आणि फंक्शन पण शिकतो. इथे फंक्शन कसं वर्क होतं, तर रिटर्न काय करायचं बोला, 0 झेड. झिरो जर रिटर्न केलं तर कायम प्रिंट सी ची व्हॅल्यू 0च प्रिंट करेल. हो सर. आता बघा मेमरी मध्ये कसं घडतं ते सांगतो मी तुम्हाला, इथे पण नीट लक्ष द्या बरं का. आता इथे 2 कंपार्टमेंट असतील, एकाचा मालक कोण असेल, मेन, आणि दुसऱ्याचा मालक कोण असेल सांगा, मॅक्स. इथे 3 व्हेरिएबल आहेत, ऑटोमॅटिकली क्रिएट होतील, बरोबर. इथे मेनचा कोड आहे असं समजा, ठीक आहे, मशीन कोड. इथे व्हेरिएबल ए आहे, त्याची व्हॅल्यू आहे 5, बी ची व्हॅल्यू 2, सी ची व्हॅल्यू 0, बरोबर. आता मॅक्स ए बी कॉल केलं
म्हणजे प्रोग्राम इथून आला, इथे आला. जेव्हा तो इथे येईल तर तो पहिले हे सॉल्व्ह करेल, मग व्हॅल्यू इकडे टाकेल ना सी मध्ये. पहिले हे सॉल्व्ह करेल की नाही, मग कंट्रोल कुठे जाईल, ट्रान्सफर होईल इथे. इंट मॅक्स वर. हो, आता हे इंट एक्स आणि इंट वाय हे दोन व्हेरिएबल तयार होतील. हे मेन मध्ये तयार होतील का मॅक्स मध्ये तयार होतील? मॅक्स मध्ये तयार मॅक्सचा होतो. कोड मॅक्स मध्ये. मॅक्स मध्ये एक्स इथे तयार होईल आणि वाय तयार होईल. त्याच्यानंतर हा झेड पण तयार होईल. बरोबर, फरक एवढा आहे हो सर. की हे तयार झाल्यावर इथे तुम्हाला असं लिहिता येईल बघा, इंट एक्स इक्वल टू काय, मला सांगा. व्हॅल्यू इकडे बघा ए. ए. हा, हे इथून उचलायचं आणि इथे इक्वल टू एच्या पुढे लिहायचं. हे तुमच्यापासून लपलेलं आहे. आणि इकडे इंट वाय इज इक्वल टू काय, बी. बी. कधी पण याला असंच अज्युम करायचं, मग तुमच्या चुका नाही होणार. मग आता इंट एक्स इक्वल टू ए म्हणजे एक्स मध्ये काय येईल, जे ए मध्ये आहे ते, 5. म्हणजे ते इथे 5 येईल आणि इथे बी इथे किती येईल, 2. एक्स मध्ये ही व्हॅल्यू ए ची 5 झाली, 5 ची व्हॅल्यू 5 झाली 2. आता इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्स काय 5, वाय काय 2, 5 इज ग्रेटर दॅन 2. बरोबर आहे. तर झेड इज इक्वल टू हो सर. एक्स, झेड इज इक्वल टू एक्स हे होईल ना. हो सर. म्हणजे झेड ची व्हॅल्यू हो 5 सर. सर. एल्स पार्ट होणार नाही, हा एक्झिक्यूट नाही होणार. मग होईल रिटर्न झेड. रिटर्न झेडचा अर्थ काय की इथून परत इथे जा म्हणून. इथून त्याने कॉल केलं होतं ना आपल्याला, मॅक्सने कॉल केलं होतं ना इकडे. सर मला दिसत नाही. काय म्हणताय, काय स्क्रीन दिसत नाही सर. कोणाला दिसत नाही स्क्रीन? मला पण शुभांगी हटकर. वर्ष सर. स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन Okay. डबल शेअर करा म्हणजे Okay, ठीक. दिसेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दिसतोय स्क्रीन बघा बरं आता. यस सर. ओके हो सर. ओके ओके. हा, तर काय होईल, हा रिटर्न झेडने काय होईल की हे मॅक्सचं जे शेवटची लाईन आहे रिटर्न झेड, तर तिची व्हॅल्यू आहे आपली 5. ती अशी इकडे वरती परत जिथून कॉल झालं होतं आपलं मॅक्स फंक्शन इथे परत येईल आणि ती व्हॅल्यू काय लिहिली 5, ती बरोबर या सी मध्ये जाईल. सी मध्ये इथे काय होईल मग 5. आणि जेव्हा या फंक्शन मधून तुम्ही बाहेर निघतात ना रिटर्न, तेव्हा हे सगळे व्हेरिएबल डिलीट होऊन जातात. कारण हे काय होते, ऑटो, हे सगळे कसे होते, ऑटोमॅटिक क्रिएट झालेले होते आणि हे इथून डिलीट होऊन जातात. पुढच्या वेळेस नव्याने बनतील ते, परत कॉल केलं तुम्ही फंक्शन की. आले का लक्षात? हो सर. जेव्हा तुम्ही फंक्शन मधून निघून जातात, व्हेन यू लिव्ह द फंक्शन, ऑल ऑटो व्हेरिएबल्स आर डिलीटेड किंवा रिलीज म्हणतो आपण, ठीक आहे, डिलीटेड म्हणतो मी, ठीक आहे. हे सगळे डिलीट होऊन जातात, काहीच राहत नाही. पुढच्या वेळेस पुन्हा कॉल केलं की ते नव्याने तयार होतील. तिथेच तयार होतील असं नाही, कुठेही ज्या मेमरीमध्ये तिथे जागा मिळेल तिथे क्रिएट होतील. सो व्हॉट इज द peculiarity of a function? That function may accept parameters. These x and y are parameters. A and B are arguments. Okay. आणि ही जी पद्धत बघितली तुम्ही, ही 2 पद्धत आहेत सी मध्ये, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. कॉल बाय रेफरन्स. आता हे कॉल बाय व्हॅल्यू होती, कॉल बाय रेफरन्स होती, ते सांगा. कॉल बाय कॉल बाय कॉल बाय व्हॅल्यू. ऍक्च्युअली C++ मध्ये 3 प्रकार आहेत, त्याच्यातला हा रेफरन्सचा अर्थ वेगळा येतो.
रेफरन्स नावाचाच कन्सेप्ट ऍड झालाय C++ मध्ये. आपल्याला वेळ मिळाला तर आपण ते पण डिस्कस करू. ओके, पहिला हा प्रकार आलाय मित्रांनो लक्षात तुमच्या. फंक्शन लक्षात आलंय. यस सर. Okay. Yes, Yes, sir. Yes, sir. So it returns a single value and it can accept multiple parameters. आणि गरजेचं नाही की त्याने पॅरामीटर्स घेतलेच पाहिजे. ओके, प्रोसिजर. A procedure is similar to a function, but there is no value returned explicitly. आपण व्हॅल्यू रिटर्न नाही करत. A procedure is also invoked differently. इथे ना फंक्शन मध्ये जर आपण अल्गोरिदम मध्ये लिहू तर आपण कसं लिहू, अल्गोरिदम मध्ये जर हीच मॅक्स नावाची प्रोसिजर लिहिलेली असेल तुम्ही तर सी एरो मॅक्स सॉरी मॅक्स ए कॉमा बी असं लिहिलं असतं फॉर फंक्शन. ठीक आहे, दिस इज इन अल्गोरिदमिक लँग्वेज. ओके, असं केलं असतं ना अल्गोरिदमिक लँग्वेज मध्ये आपण. पण प्रोसिजर मध्ये आपल्याला असं नाही लिहिता येत. जर तुम्हाला एखादी प्रोसिजर कॉल करायची असेल तर कॉल प्रॉक नावाची प्रोसिजर असेल आणि त्याला पॅरामीटर असतील ए कॉमा बी समजा, तर असं कॉल स्टेटमेंट वापरून तुम्हाला प्रोसिजर कॉल करावं लागतं. कॉल लिहिलेलं असलं तर समजून घ्यायचं की फंक्शन नाही आहे, हे काय आहे, प्रोसिजर आहे. ठीक आहे, सर मला दिसत नाहीये स्क्रीन तरी. नाही दिसत आहे. मला पण नाही दिसत आहे सर. ठीक आहे, मी पुन्हा शेअर करतो स्क्रीन. काहीतरी होत आहे, तो स्क्रीन माझा आधीपासून नाही बंद झाला की मला लगेच Screen- सांगा, कारण ऑटो ऑफ होऊन जातो. आता येतं स्क्रीन बघा. स्क्रीन बंदच झाली नाही सर. तुम्ही स्क्रीन बंद करा आणि मग डबल शेअर करा ना. हो ना, मी आता परत शेअर केलं ना, बघा बरं. नाही सर दिसत नाहीये. अरे इकडे मी करतोय पण तो आता बघा बरं. नाही नाही शुभांगी तू रिकनेक्ट होऊन बघ ना एकदा. नाही अरे शुभांगीचा मी नाही प्रॉब्लेम. रिकनेक्ट 2 वेळेस केलं. तुम्हाला मी बाकीच्यांना 2 दिसत वेळेस होतं? रिकनेक्ट झाली. हो नाही, सर, दिसत बाकीच्यांना होतं. का? दिसते ते सांगा. सर. आम्हाला दिसते. रिकनेक्ट झाले मी 2 वेळेस, म्हणून ते आता दिसतच नाही डायरेक्ट. नाही बाकीच्यांना दिसतंय का ते सांगा मला. हो हो, सर, हो, दिसते. सर. लेक्चर स्टार्ट व्हायच्या आधी जॉईन असतील सर ते मग. नाही हे बघा, आता काही प्रॉब्लेम असेल ना तर आपल्याला हा व्हिडिओ पुन्हा बघता येईल तुम्हाला. तुर्त आता तुम्ही जसं आहे तसं करा. सकाळी पण म्हणजे काल मला वाटतं एकाला असा प्रॉब्लेम आला होता. ओके, बाकीच्यांना सर्वांना दिसतंय तर मग काही अडचण नाही. ओके, सो फंक्शन आणि प्रोसिजर मधला फरक लक्षात आलाय. येस सर. येस सर. प्रोसिजर व्हॅल्यू रिटर्न नाही करत अशी लेफ्ट साइडला एखाद्या व्हेरिएबल मध्ये, फंक्शन करतो. ओके, आता मी तुम्हाला कॉल बाय रेफरन्स सांगतो. नीट लक्ष द्या. कॉल बाय रेफरन्स. ओके, सो वी हॅव सीन कॉल बाय व्हॅल्यू. नाउ विल सी कॉल बाय रेफरन्स. ऍक्च्युली आता याच्यात आपण आहे ना कॉल बाय युझिंग पॉइंटर्स असं म्हटलं तरी चालेल बरं का, युझिंग पॉइंटर्स. ओके ओके सर. कारण आहे ना C++ मध्ये आणि सी मध्ये हा एक फरक आहे की तिथे तुम्हाला C++ मध्ये 3 प्रकार वापरता येतात. एक कॉल बाय व्हॅल्यू, दुसरा कॉल बाय युझिंग पॉइंटर्स, ऍक्च्युली कॉल बाय ऍड्रेस म्हणतात तरी चालेल त्याला, आणि तिसरा प्रकार आहे कॉल बाय रेफरन्स. C++ मध्ये रेफरन्स नावाचा कन्सेप्टच आलेला आहे, पण इथे रेफरन्स हा शब्द ऑलरेडी आला होता, तर इथे पहिले आपण रेफरन्सचा शब्द वापरत होतो या गोष्टीला. पण हा जो प्रकार आहे
हा पहिला प्रकार असा म्हणा, हा दुसरा प्रकार आणि हा तिसरा प्रकार. तर हा पहिला प्रकार कॉल बाय व्हॅल्यू, दुसरं कॉल बाय रेफरन्स, हा दुसरा प्रकार. पण C++ मध्ये रेफरन्सेसच तयार करून टाकले त्यांनी, त्याच्यामुळे तो तिसरा प्रकार तयार झाला. याला तुम्ही पॉइंटर ऍड्रेसचा वापर करून युज केलं तरी चालेल, असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे पॉइंटर्स किंवा ऍड्रेसेस. रेफरन्स म्हणजे काय बरं C++ मध्ये? एकाच व्हेरिएबलला दुसरं नाव देतात ना. येस सर. त्याला उर्फ म्हणतो आपण, एलियास म्हणतो ना. उर्फ म्हणजे कसं असतं, ठीक आहे आपण जाऊ याच्यावरती मी नंतर बोलतो. ओके, आपण या दोन गोष्टी बघू. काय होतं एकाच वेळेस सगळ्या जर गोष्टी बघायला गेलो ना तर कन्फ्युजन होईल. तोच आपला मागचा प्रोग्राम घेऊयात आपण आणि कॉल बाय रेफरन्सचा वापर करू. ओके, चला आपला प्रोग्राम होता मॅक्स ऑफ 2 नंबरचा. तर void main, माझ्याकडे व्हेरिएबल आहे a, त्याची व्हॅल्यू आहे 5. शॉर्टकट मध्ये इथे कॉमा देतो मी. b ची व्हॅल्यू आहे किती? 2 आणि c ची व्हॅल्यू किती? 0. आता मी असं c इक्वल टू लिहित नाही. c इक्वल टू लिहित नाही, मी डायरेक्ट लिहितो मॅक्स. आणि आता मी ना व्हॅल्यू नाही पाठवत, मी ऍड्रेस ऑफ ए पाठवतो, ऍड्रेस ऑफ बी पाठवतो आणि ऍड्रेस ऑफ सी पाठवतो. तिघांचे ऍड्रेसेस पाठवतो मेमरीत कुठे आहेत ते. आणि printf %d, c. आता इकडे मॅक्स मध्ये बघा काय रिटर्न काही करताय का? हे मॅक्स फंक्शन काही रिटर्न करते का बघा? नाही करते ना? रिटर्न करताय का काही? नाही नाही, सर. काहीच रिटर्न करत नाही, म्हणून लिहायचं void. हा void कसा वापरायचा लक्षात आलं? हो सर. म्हणजे काहीच रिटर्न नाही करत आहे. ओके, void max. पहिल्या ह्याच्यात काय करायचं, याचा ऍड्रेस घ्यायचा आपल्याला. मग काय डिफाइन करावं लागेल? इंट एक्स लिहायचं. काय लिहायचं सांगा? void max इंटिजर. मग इथे काय येणार आहे? काय येणार आहे इकडे वरून? स्टार x, इंटिजर स्टार y, इंटिजर स्टार z. 3 पॉइंटर व्हेरिएबल डिफाइन केले आपण. हा असेल आपला मेन वरती. त्याचा इथे 1 1 1 1 ला असेल समजा a, 2 2 2 2 ला असेल समजा b, आणि c कुठे असेल मग अंदाजे? 3 3 3 3 ला असेल. याच्यात आहे 5, याच्यात आहे 2, याच्यात आपण टाकलंय 0. आणि आपल्या मॅक्स नावाच्या फंक्शन मध्ये काय असेल? आणि इथे काय बरं ते मेन. इथे 3 व्हेरिएबल तयार होतील, x, इथे होईल y आणि इथे होईल z. आणि मी तुम्हाला हे कसं वाचायचं सांगितलं होतं बघा. कसं वाचणार? इंटिजर स्टार x इक्वल टू काय? ऍड्रेस ऑफ ए. ऍड्रेस ऑफ ए. मग आता x मध्ये काय जाईल? ऍड्रेस ऑफ ए. म्हणजे 1 काय? 1 1 1 व्हेरी गुड, व्हेरी गुड, एकदम बरोबर. 1 1 1 1. y मध्ये काय जाईल? 2 2 2 2 आणि c मध्ये काय जाईल? आपलं z मध्ये काय जाईल? 3 3 3 3. ठीक आहे, व्हेरी गुड, एकदम व्हेरी गुड. सो नाउ व्हॉट वी आर डुईंग, इफ x, आता x इज ग्रेटर दॅन y जर केलं तर काय होईल? ते 1 1 1 1 2 2 2 चेक करेल तो. तसं नाही करायचं ना. व्हॅल्यू ऍट x ग्रेटर दॅन व्हॅल्यू ऍट y. व्हॅल्यू ऍट x सांगा काय आहे? 1 1 व्हॅल्यू ऍट x 5 5. व्हेरी गुड, हे 5 आहे. आणि व्हॅल्यू ऍट y 2. 2. तुम्हाला लक्षात आलं मी अगोदर का शिकून मोकळं झालोय तुम्हाला स्टारचा कॉन्सेप्ट कसा वाचायचा? तर मग हे एक्झाम्पल सोपं झालं. इफ व्हॅल्यू ऍट x is 5 and value at y is 2, z is equal to what?
व्हॅल्यू ऍट झेड इज इक्वल टू काय? 0 नाही ना. 5 व्हॅल्यू ऍट झेड Value of व्हॅल्यू C. ऍट एक्स. Value of C. X. व्हॅल्यू ऍट एक्स ची काय ना At 5. ती कुठे जाईल? व्हॅल्यू ऍट झेड होऊन जाईल ती. Z मध्ये. सॉरी, व्हॅल्यू ऍट झेड म्हणजे काय? Value at 333 ला इथे इथे ते 5 होऊन जाईल. बघा, ऍड्रेस आपल्याकडे होते म्हणून आपण इथून मॅक्स मधून आपण मेनच्या डाटाला ऍक्सेस करतोय. असं करता येत नाही. पण जर तुमच्याकडे ऍड्रेसेस असतील तर आपल्याला करता येतं. एल्स काय? व्हॅल्यू ऍट झेड इज इक्वल टू Value of Y. value at y. ओके, करेक्ट. आणि शेवटी आपण वाईड रिटर्न करतोय, त्याच्यामुळे इथे रिटर्न व्हेरिएबल वगैरे असं काही राहणार नाही. तर इथे फक्त राहील रिटर्न असं आणि ब्रॅकेट कम्प्लीट. हा कॉन्सेप्ट बघा, युजिंग ऍड्रेसेस किंवा पॉइंटरचा वापर करून आपण कसं हे फंक्शन डिझाईन केलं. आता इथे ऑटोमॅटिकली काय होईल, इथे सी मध्येच 5 आलेलं आहे. मग जेव्हा हे रिटर्न होईल तर हा कंट्रोल पुन्हा मेनला जाईल. तो कंट्रोल ह्या लाईनवर येईल. प्रिंटफ पर्सेंटेज सी, सीची व्हॅल्यू काय प्रिंट होईल मग? 5. 5. ओके, 5 प्रिंट होईल. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट. Yes, sir. Yes sir. ज्यांना लक्षात आलं नसेल ना, त्यांनी हा पुन्हा कॉन्सेप्ट बघायचा. ऍक्च्युली हे फर्स्ट इयर बीएससी मध्येच तुमचं झालेलं असायला पाहिजे असतं. पण जर त्या ठिकाणी त्यावेळेस लक्षात आलं नसेल किंवा ज्यांच्याकडे हा कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या सिलेबस मध्ये शिकला नसाल, म्हणजे जे 2-3 जण इतर विद्यापीठातून ऑनर्सची डिग्री घेऊन आलेत, ते म्हटलेत की आम्हाला प्रत्येक गोष्ट थोडी थोडी होते वगैरे, ठीक आहे. तुम्हाला सफिशियंट टाइम मिळाला नसेल किंवा एखादी 2 जणांना गॅप झालेला आहे, तर त्यांना हे रिव्हिजन पण होईल. आणि काही क्वेरी वाटली तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती जसं तुम्ही विचारतात मला तसं विचारा. तुमचा फीडबॅक द्या. यात तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं. बघा, काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. जसं मी हा कॉन्सेप्ट मांडला तुमच्या समोर की हे वाचायचं कसं, हे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही वारंवार जर हे व्हिडिओज बघितले ना, तर ती प्रॅक्टिस तुमची कधीपासून आहे असं तुम्हाला वाटेल. तेवढा भाग जो आहे ना, इथून सुरू झालं का लगेच मी इथे कॉल बाय व्हॅल्यू लिहिल्यापासून तर ही स्लाइड संपेपर्यंत ती स्लाइड पुन्हा पुन्हा बघायला लागलं तर हे नेसेसरी नाही की तुम्ही अख्खा व्हिडिओ बघितला पाहिजे. जो कॉन्सेप्ट तुम्हाला जड जातोय त्याच कॉन्सेप्टची स्लाइड त्या व्हिडिओमध्ये तुम्ही वारंवार बघा. हा झाला दुसरा, कॉल बाय युजिंग रेफरन्स म्हणत होतो पूर्वीच्या काळी त्याला युजिंग पॉइंटर्स किंवा ऍड्रेस. आता तिसरा प्रकार घेऊनच टाकू आपण की रेफरन्सचा वापर कसा असतो. कदाचित हे एकाच दिवशी जास्त पण होईल रेफरन्सचा कॉन्सेप्ट, पण सिन्स तुम्ही C++ पण शिकलेला आहात, मी पहिले तुम्हाला रेफरन्स काय ते समजून सांगतो आणि मग कॉल बाय रेफरन्स आपण बघू. ठीक आहे, कम्फर्टेबल आहे का? नंतर बघायचं कधीतरी ते तिसरा प्रकार. नंतर घेऊ सर. नाही सर, बरं, सगळ्यांनी मिळून नाही सांगा सर, मला. शिकवा आताच घ्या सर. शिकवा सर, आताच शिकवू घ्या का? सर. ठीक, चला, काही हरकत नाही. ओके, तर एक लक्षात घ्या, C++ मध्ये हा भाग पण तुमचा तसाच कॉमन आहे आणि हा पण आहे. म्हणजे सी मधला जर तुम्ही हा कॉल बाय व्हॅल्यू वापरला चालून जाईल. दुसरा हा कॉल बाय रेफरन्स ज्याला म्हणत होतो आपण, त्याचं नाव बदललेलं आहे, तो वेगळ्या नावाने नवीन आलेला आहे, म्हणजे त्याच नावाने नव्याने आलाय, पण इथे त्याला पॉइंटर किंवा ऍड्रेसचा वापर करून केला असं म्हणतो. तर हा 2 नंबरचा जो आता आपण कन्सेप्ट बघितला हा C++ मध्ये चालतो. पण हा जो तिसरा प्रकार आहे आता जो आपण बघणार आहे तो सी मध्ये चालत नाही, तो C++ मध्ये चालतो. ठीक आहे, तो बघून घेऊ आपण. एक लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हा जो मॅक्स आहे ना आपण प्रोसिजर प्रमाणे वापरला. प्रोसिजरला व्हॅल्यू एकापेक्षा जास्त रिटर्न करता येते. आता तुम्हाला इथे पण तशी एकापेक्षा जास्त व्हॅल्यू, इथे जसा झेड मध्ये बदल केला ना, अजून इथे जर झेड सारखे अजून व्हेरिएबल्स घेतले, म्हणजे इथे अजून जास्त असते, तर एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज परत या प्रोग्रामकडे जातात. तर हे प्रोसिजर सारखा वापर झाला याचा. कॉल बाय रेफरन्स किंवा कॉल बाय ऍड्रेस पॉइंटर्स वगैरे जर वापरले तर तसं वापर होईल. चला, आता आपण बघूया की व्हॉट इज अ रेफरन्स इन C++. पहिले आपण रेफरन्सचा कॉन्सेप्ट बघून घेऊ. व्हॉट इज अ रेफरन्स. C++ मध्ये जर तुम्ही असं लिहिलं void main आणि तुम्ही एक इंटिजर 8 डिफाईन केला आणि त्याला व्हॅल्यू दिली 10. सो मेमरीमध्ये काय होतं, ही मेन प्रोग्रामची मेमरी आहे, इथे त्याचा कोड आहे आणि इथे A तयार होईल, त्याचा ऍड्रेस आहे 1111 आणि त्याच्यामध्ये असेल 10.
तुम्हाला आठवत होतं की तुम्ही एक असा सिंटॅक्स वापरत होतात बघा पॉइंटर डिफाईन करायला. पॉइंटर कसं डिफाईन करायचे आपण? इंटिजर स्टार आर, ठीक आहे ना. हे काय झालं? पॉइंटर. आणि तुम्हाला रेफरन्स जर द्यायचा असेल ना तर इंटिजर अँड आर असं द्यावं लागेल. हा झाला रेफरन्स. हा काय झाला? पॉइंटर वरती POINTER पॉइंटर. रेफरन्स आणि पॉइंटरचा फरक लक्षात आला. कसा डिफाईन करायचा? तर इंटिजर स्टार असला तर हा आर नावाचा व्हेरिएबल हा पॉइंटर होऊन जाईल. आणि अँड जर दिला इंटिजर अँड अँपरसँड इथे त्याला ऍड्रेस ऑफ नेम वाचायचा. तर हा अँड आला म्हणजे हा आर जो व्हेरिएबल आहे ना हा रेफरन्स तयार झाला. म्हणजे इंटिजर अँड आर इज इक्वल टू ए. याचा अर्थ काय होतो? आर इज अनदर नेम ऑफ ए. असा एक आर असं समजा तुम्ही. आता इथे आर याचंच नाव काय झालं? आर. याचं नाव कसं आहे? ए. म्हणजे हे आर म्हणजे पण तोच. यू हॅव टू नेम्स ऑफ द सेम व्हेरिएबल. आले का लक्षात मित्रांनो? मग मला सांगा प्रिंटएफ %d आर प्रिंट केलं तर काय प्रिंट होईल? ए प्रिंट होईल. ए 10 10 प्रिंट होईल. बरोबर. व्हेरी गुड. हे बघा आर हे आर इज इक्वल टू ए. याचा अर्थ काय होतो? की आर हे एचं दुसरं नाव आहे असं. आलं का लक्षात? हे मग जर तुम्ही आर इज इक्वल टू 5 केला तर समजा पुढच्या वेळेस आणि तुम्ही आर पण प्रिंट केला आणि पुढच्या लाईन वरती प्रिंटएफ %d ए पण प्रिंट केला. सांगा काय प्रिंट होतील? पहा इंटिजर ए इक्वल टू 10, आर इक्वल टू ए, आर इक्वल टू 5, प्रिंटएफ %d आर, प्रिंटएफ %d ए. सांगा दोन व्हॅल्यू प्रिंट होतील. काय काय प्रिंट होतील ते सांगा. 10 आणि दोघी व्हॅल्यू 10 दोघे व्हॅल्यू 10 प्रिंट करेल. दुसरं 10 उत्तर प्रिंट होतील. 2 वेळा 10 प्रिंट होतील का? ओके. दुसरं उत्तर आहे अजून कोणाकडे? 10 5. एकाचं उत्तर आहे 10 5 आणि दुसरा एक अजून म्हणतोय की 2 5 प्रिंट होतील. हे तिसरं उत्तर बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे बघूया. चला ए ची व्हॅल्यू 10, इंटिजर रेफरन्स आर आहे. आर म्हणजेच ए आहे. आर म्हणजेच ए आहे. ठीक आहे. आर ची व्हॅल्यू 5 झाली. आर ची व्हॅल्यू 5 झाली. आर आणि एकच आहे. आर ची व्हॅल्यू 5 होणं काय आणि याची व्हॅल्यू 5 होणं काय? इंडिया म्हणा काय हिंदुस्तान म्हणा की आर्यवर्त म्हणा किंवा भारत म्हणा, देश एकच आहे ना. मेमरी लोकेशन एकच आहे. ए म्हणजेच ते आणि ए म्हणजेच आर. तो प्रिंटएफ %d आर म्हणजे 5 प्रिंट होईल. कारण काय? आर इकडनं बघितलं 5 प्रिंट होईल. प्रिंटएफ ए बघितलं तेच मेमरी लोकेशन आहे. व्हॅल्यू 5 प्रिंट होईल. रेफरन्स लक्षात आला का? 10 10 का नाही होणार लक्षात आलं? ज्याने 10 10 उत्तर दिलं त्याच्या लक्षात आलं का? मला उत्तर द्या. होच राव सर. येस सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. ज्याने 10 5 उत्तर दिलं त्याला असं का वाटतंय की आर साठी वेगळं आहे आणि ए साठी वेगळी जागा आहे? नाही. ए ची जी जागा आहे तीच आर ची पण जागा आहे व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. दे आर शेअरिंग द सेम लोकेशन. येस सर. किंवा रेफरन्स म्हणजे काय की त्या व्हेरिएबलचं दुसरं नाव. मग दुसऱ्या नावाने जर व्हॅल्यू स्टोअर केली तर ती तिथेच जाते. बरोबर. रेफरन्सचा कॉन्सेप्ट आला का लक्षात? येस सर. याला असं वाचा. हे अँड कॉन्सेप्ट आहे. आर इज इक्वल टू ए. आर म्हणजेच ए बस. नाउ यू विल सी की कॉल बाय रेफरन्स कसा असतो. आपलं मॅक्स फंक्शन घेऊ आपण. ठीक आहे.
इथे कसं लिहू मी सांगा? इंटिजर अँड एक्स, इंटिजर अँड वाय, इंटिजर अँड इंटिजर इथे मावत नाही म्हणून मी असं लिहिलं. ठीक आहे. वाचणार कसं हो त्याला? इंटिजर अँड एक्स इक्वल टू ए. ए, हे असं वाचणार ना आपण? ए. म्हणजे याचा अर्थ काय? जो एक्स आहे त्याला ए म्हणा. इक्वल टू एक्स म्हणजेच ए असं त्याचं दुसरं नाव आहे. आता मेमरीमध्ये कसं होईल बघा, ते सांगतो तुम्हाला. बघा किती सिंपल वाटतं बघा. आता हे इथे स्टार स्टारचे चिन्ह आले का बघा बरं. इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, याचंच नाव एक्स असेल कारण आपण काय म्हटलंय? ए म्हणजे एक्स, ए म्हणजेच एक्स. एक्स इज ग्रेटर दॅन वाय, इफ एक्स इज ग्रेटर दॅन वाय, यस झेड इज इक्वल टू एक्स. यस सर. बस ही व्हॅल्यू एक्स झेड मध्ये जाईल. हा झेड तोच आहे, इथेच तो 5 होऊन जाईल. झेड इज इक्वल टू एक्स. असं जर नसेल तर एलचा भाग एक्झिक्यूट होईल. रिटर्न. दिस इज कॉल बाय रेफरन्स. हा ट्रू कॉल बाय रेफरन्स आहे. कॉल बाय रेफरन्स, कारण इथे शब्द रेफरन्स आहे आणि आपण हा जो इथे केलेला आहे हे रेफरन्सच आहे. ठीक आहे. हा जो एम्परसँड लिहिलाय आपण, हा इंट अँड असं लिहिणं हेच रेफरन्स असतं. हा नवीन कॉन्सेप्ट आहे जो सी मध्ये नव्हता, हा C++ मध्ये ऍड झालेला आहे. तर 3 प्रकार आपण शिकलोय: कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस आणि तिसरा कॉल बाय रेफरन्स. मला वाटतं तिघी गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. कॉल बाय रेफरन्स जर तुम्हाला कठीण वाटला तर ही जी अगोदरची ही स्लाइड आहे ही एक वेळा बघा. ही कॉम्प्युटरवर टाईप करून याला रन पण करा. पहिले हा इक्वल टू 5 जो दिलेला आहे ना, हा लिहू नका. हा ज्याला काढून टाका. पहिले हा कोड रन करा, नंतर याला टाका आणि मग रन करा. 2 वेगळे प्रोग्राम्स त्या ठिकाणी होतील की पहिले फक्त तो 10 प्रिंट करणारा आणि दुसऱ्यांदा तो हा सेकंड प्रोग्रामचा आउटपुट आहे आणि हे पहिल्या प्रोग्रामचा आउटपुट आहे. हा पहिला प्रोग्राम असेल आणि ही लाईन जर ऍड केली तुम्ही तर हा दुसरा प्रोग्राम तयार होईल. ठीक आहे. आणि नंतर हे कॉल बाय रेफरन्स पण तुम्ही करून बघा. तुम्हाला हवं तर मी काही एक्सरसाइजेस तुम्हाला देईल, त्या तुम्ही करून बघायच्या आहेत. ओके. हो सर. सो आपण आज हो सर. या ठिकाणी थांबू. ओके सर. ओके. काही क्वेश्चन असतील तर Exercise विचारा आणि प्रश्न नसतील तर मग आपण आपलं लेक्चर आज थांबू. मी आताचा जो व्हिडिओ आहे त्याचं शेअरिंग जे आहे, जे रेकॉर्डिंग जे आहे ते मी स्टॉप करतो. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा.